राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यभरात आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। अशातच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यात कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या दिग्गजांना दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे। यामध्ये महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला। याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून यावर विरोधकांनी सडकून टीका केली। अशातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ही टीका केली। यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी थेट हात जोडत रामकृष्ण हरी म्हटलंय। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत काय वक्तव्य केलं होतं हे आपल्याला माहिती आहे। आमच्यासाठी हे त्रासदायक आहे, शिवाय या कटू आठवणी कायम मनात राहतील अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।